नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपण पाहताय न्यूजरूम बुलेटिन. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा या बुलेटिनमध्ये घ्यायचा. सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शहारून गेलाय. 2 सख्या शेतकरी भावंडांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आणि ही घटना घडलेली आहे साताऱ्यामधल्या वडगाव हवेलीमध्ये. जगन्नाथ चव्हाण आणि विजय चव्हाण अशी आत्महत्या करणारी दोघा भावांची नावं असून हे दोघेही उच्च शिक्षित होते. शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी दोघांनीही कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेकडनं सुमारे 60 लाखांचं कर्ज घेतलं होतं. मात्र शेती आणि व्यवसायातील तोट्यामुळे चव्हाण कुटुंब गेले काही दिवस अडचणीमध्ये होतं. त्यात बँकांचा वाढता वसुलीचा तगादा सहन न झाल्यानं विजय चव्हाण यांनी विद्यानगर इथे विष पिऊन आत्महत्या केली. तर ही घटना त्यांचे मोठे बंधू जगन्नाथ चव्हाण यांना कळल्यानंतर त्यांनीही कराड ओगलेवाडी रेल्वे रुळावर आत्महत्या केली आहे. वडगाव हवेली या गावामधील 2 सख्या भावांनी रात्री आत्महत्या केली. त्यामध्ये जगन्नाथ कृष्णात चव्हाण यांनी ओगलेवाडी या ठिकाणी त्यांचं बियाण्याचं जे दुकान आहे त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि त्यांच्या धाकटे बंधू विजय चव्हाण यांनी शेनोली टेंबू या रेल्वे मार्गावर रेल्वेच्या समोर उभा राहून आत्महत्या केली. आत्ता आपण या दोन्ही प्रकरणामध्ये ईडी दाखल केलेली आहे. एक ईडी कराड शहरमध्ये दाखल झालेली आहे, दुसरी ईडी कराड ग्रामीणमध्ये दाखल झालेली आहे. आणि स्वाभाविकपणे एकाच घरातल्या 2 सख्या भावांनी आत्महत्या केली आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून. त्यामुळे नातेवाईकांवरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय. ते व्यवसाय करत होते, शेती व्यवसाय होता आणि एक पशुखाद्य याचा फॅक्टरी एक होती आणि खत दुकान एक होतं. बँक वगैरे येत होती, त्यांना सारखा तगादा लावला होता. या महिन्यात 1.5 महिन्यात ती सारखे टेन्शनमध्येच असायची. जप्तीची नोटीस ही आलेली होती. बँकांचा सारखा तगादा होता. साहेब सारखे येत होते घरी त्यांना. त्यांच्या पश्चात कोण घरी? त्यांच्या पश्चात त्यांची आई एक आहे, 2 मुलं आहेत, 2 पत्नी आहेत. दोघांच्या 2 पत्नी आणि 2 मुलं आहेत. त्या मुलांना न्याय मिळावा. कोऑपरेटिव्ह बँकेचं आहे का नाही कर्ज आणि अर्बन बँकेचं कर्ज आहे त्यांच्याकडे. त्यांनी सारखा दाट्या लावलेला आहे आणि रोज माणसं नसेल तसली येऊन बोलत होती. घरात येऊन रोज बडाबडायची, बायका माणसाची व्हायची, तिसनी बडाबडायची. त्यामुळे तिसनी टेन्शन त्यांनी आत्महत्या केली. विजयने कुठं आत्महत्या केली? विजयनं दुकानातच केली. बरं. आणि जगन्नाथ कृष्णा चव्हाण रेल्वेला